وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَأَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُم مِّنَ الشَّاهِدِينَ فَمَن تَوَلَّىٰ بَعْدَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْفَاسِقُونَ أَفَغَيْرَ دِينِ اللَّهِ يَبْغُونَ وَلَهُ أَسْلَمَ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ طَوْعًا وَكَرْهًا وَإِلَيْهِ يُرْجَعُونَ قُلْ آمَنَّا بِاللَّهِ وَمَا أُنزِلَ عَلَيْنَا وَمَا أُنزِلَ عَلَىٰ إِبْرَاهِيمَ وَإِسْمَاعِيلَ وَإِسْحَاقَ وَيَعْقُوبَ وَالْأَسْبَاطِ وَمَا أُوتِيَ مُوسَىٰ وَعِيسَىٰ وَالنَّبِيُّونَ مِن رَّبِّهِمْ لَا نُفَرِّقُ بَيْنَ أَحَدٍ مِّنْهُمْ وَنَحْنُ لَهُ مُسْلِمُونَ وَمَن يَبْتَغِ غَيْرَ الْإِسْلَامِ دِينًا فَلَن يُقْبَلَ مِنْهُ وَهُوَ فِي الْآخِرَةِ مِنَ الْخَاسِرِينَ كيف يهدي الله قوما كفروا بعد إيمانهم وشهدوا أن الرسول حق وجاءهم البينات والله لا يهدي القوم الظالمين أولئك جزاؤهم أن عليهم لعنة الله والملائكة والناس أجمعين خالدين فيها لا يخفف عنهم العذاب ولا هم ينظرون إلا الذين تابوا من بعد ذلك وأصلحوا فإن الله غفور رحيم إن الذين كفروا بعد إيمانهم ثم ازدادوا كفرا لن تقبل توبتهم وأولئك هم الضالون إن الذين كفروا وماتوا وهم كفار فلن يقبل من أحدهم ملء الأرض ذهبا ولو افتدى به أولئك لهم عذاب أليم وما لهم من ناصرين. आणि जेव्हा अल्लाहनं वचन घेतलं पैगंबरांकडून की आज जे काही मी तुम्हाला दिलं आहे ग्रंथ आणि हिकमतीनं, मग तुमच्याजवळ एक रसूल पैगंबर आले तुमच्या जवळच्या ग्रंथाला सत्य असल्याचं सांगणारे, तर तुम्हाला त्याच्यावर ईमान आणावं लागेल आणि त्याला सहकार्य द्यावं लागेल असं फरमावून अल्लाहनं विचारलं, काय तुम्ही मान्य केलं आणि माझी ही मोठी भारी जबाबदारी कबूल केली? म्हणाले, आम्ही मान्य केलं. फरमावलं, तुम्ही साक्षी रहा, मी सुद्धा तुमच्यासोबत गवाह राहीन. मग नंतरच्या लोकांकडून जे या वचनापासून फिरले ते आज्ञा मोडणारे लोक आहेत. आता काय हे अल्लाहचा दीन सोडून दुसऱ्याचा दीन धर्म इच्छितात? खरं तर राजी खुशीनं किंवा लाचार होऊन आकाशामध्ये आणि जमिनीवर प्रत्येक जण अल्लाहसमोर नतमस्तक आहे आणि सर्वच्या सर्व त्याच्याचकडे परतवले जातात. तुम्ही सांगा, आम्ही ईमान राखलं अल्लाहवर आणि जो ग्रंथ आमच्यावर उतरवला गेला आणि जे काही उतरवलं गेलं इब्राहिमवर आणि इस्माईल आणि इसाक आणि याकूबवर आणि त्यांच्या संततीवर, आणि जो ग्रंथ मूसा आणि ईसा मसीहला दिला गेला ते सर्व आम्ही मान्य करतो, आणि समस्त पैगंबरांना त्यांच्या पालनकर्त्यातर्फे जे काही दिलं गेलं आम्ही ते सर्व काही मान्य केलं. आम्ही कोणत्याही नबी म्हणजे पैगंबराबाबत फरक करीत नाही, आणि आम्हाला तर मुसलमान होण्याशी अर्थात अल्लाहचा आदेश मानण्याशी कर्तव्य आहे. आणि जो कोणी आज्ञा पालनाचा हा मार्ग सोडून दुसरा एखादा धर्म इच्छिल तर त्याच्याकडून मुळीच कबूल केला जाणार नाही, आणि असा मनुष्य आखिरतमध्ये तोट्यात राहील.
अल्लाह अशा लोकांना मार्गदर्शन का म्हणून करील जे ईमान राखल्यानंतर इन्कारी बनतील, जेव्हा त्यांनी स्वतः या गोष्टीची गवाही दिलेली होती की पैगंबर तर सत्य आहे आणि सर्व निशाण्याही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. आणि अशा जुलमी लोकांना अल्लाह सन्मार्ग दाखवित नाही. यांची सजा ही की त्यांच्यावर अल्लाहचा धिक्कार आहे आणि फरिश्त्यांच्या तर्फेही फिटकार आहे आणि समस्त माणसांच्या जवळ हे लोक धिक्कारलेले आहेत. जी हलकी होणार नाही अशा सजा यातनेत ते नेहमी राहतील आणि त्यांना मग अवकाशही दिला जाणार नाही. परंतु ज्यांनी या अवस्थेनंतर तौबा क्षमायाचना केली आणि आपलं आचरणही सुधारलं तर अल्लाह माफ करणारा मोठा मेहरबान आहे. खात्रीनं जे लोक ईमान राखल्यानंतर इन्कारी बनले मग आपला इन्कार करण्यात पुढेच जात राहिले त्यांची तौबा कदापि कबूल केली जाणार नाही आणि हे मार्गभ्रष्ट लोक आहेत. निस्संदेह जे लोक इन्कारी बनले आणि इन्कार करण्याच्या अवस्थेत मेले तर अजाबपासून सुटका करून घेण्यासाठी कोणी यांच्यापैकी जमिनीतकं सोनंही देऊन टाकेल तरी ते कबूल केलं जाणार नाही. त्यांच्यावर दुःखाचा मारा आहे आणि कोणीही त्यांचा मदतगार बनण्यास तयार होणार नाही.